मोर्चाची घोषणा केली ती 6 तारखेला केली. त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती, कारण आम्ही आतमध्ये होतो. आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आत्ता 6 तारखेची घोषणा केली आहे. मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल. आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो. आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो. माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे. याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे. आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही. आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे, पण आपण 7 तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे. 6 तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो. माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो. आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोचवणं अडचणीचं जाईल, कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात. तर म्हणून आपण 7 तारखेला घेतला आहे. एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाही आहे या संदर्भात. एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू, 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी.